आणि ज्या अनौपचारिक गप्पांच्या मुख्यमंत्र्यांचा मगाशी उल्लेख झाला, त्या अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्र्यांनी नेमकी कोणती सूचक विधानं केली ते आपण पाहतोय। मुख्यमंत्री काय म्हणाले गप्पांमध्ये की ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड भाजप स्वबळावरती निवडणुका लढवेल। सोबतच जिथे मित्रपक्ष एकमेकांचे स्पर्धक आहेत तिथे आम्ही वेगळं लढू किंवा वेगळा लढण्याचा निर्णय घेतला जाईल, याचेही संकेत मुख्यमंत्र्यांकडून मिळालेले आहेत। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा त्यांच्या बोलण्यामध्ये होता की निकालानंतर काय करायचं, म्हणजे पोस्ट अलायन्सची शक्यता सुद्धा त्यांनी खुली ठेवलेली आहे। निकालानंतर आम्ही निर्णय घेऊ की वेगळे जरी लढलो असू तरी एकत्र यायचं का। पण मुंबई महानगरपालिका ही आशियातली सर्वात मोठी सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे। या मुंबई महानगरपालिकेमध्ये मात्र महायुती म्हणूनच तीनही पक्ष शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी एकत्रित लढतील असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। मुंबईमध्ये एकत्र पण राज्यामध्ये वेगळं लढून आम्ही एकत्र येऊ शकतो असं सुद्धा भाष्य मुख्यमंत्र्यांनी या अनौपचारिक गप्पांच्या दरम्यान केलं। मतदार याद्यांवरनं टीका करणाऱ्यांना त्यांच्याच पद्धतीनं उत्तर देणार असं सुद्धा मुख्यमंत्री म्हणतात। लोकसभेला महाविकास आघाडीला फायदा कसा झाला त्याचेही पुरावे देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी अनौपचारिक गप्पांच्या दरम्यान सांगितलं। सध्या तरी आपण वर्षावरच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय, कारण ते केंद्रात जातील, दिल्लीत जातील अशा चर्चा सातत्यानं रंगत असतात। दिल्लीत जाण्यासंदर्भात 2029 नंतरच पाहू असं सुद्धा स्पष्ट केलं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी।